तर बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. पाहूयात. बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत. सर, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. एकूणच जशा पद्धतीने राज्याची स्थिती आहे, खरं तर या अधिवेशनामध्ये कोणते प्रमुख मुद्दे चर्चेवर? पहिला तर एक तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. पूर्णपणे सगळ्या राज्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत आहेत. ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडत आहे, गुंडागर्दी वाढलेली आहे, इथले लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करतायत आणि सगळ्या राज्यामध्ये हे चाललेलं आहे. म्हणजे किती गोष्टी सांगायच्या की कायदा सुव्यवस्था गेलेली आहे पूर्णपणे. आज अत्यंत कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता जाते आहे. एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यावर तर आम्हाला पहिला एक नंबरला करावं लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. खूप कठीण परिस्थितीतून शेतकरी आमचा जातो आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार त्याकडे लक्ष नाही. या अनेक गोष्टी आहेत. खरं म्हणजे खूप गोष्टी आहे. अधिवेशन वेळ कमी आहे. अनेक आमच्या तक्रारी आहेत किंवा जनतेवर अन्यायाच्या अनेक गोष्टी आहेत. एवढ्या कमी वेळेत मांडायच्या कशा, उलटा असा प्रश्न आमच्याकडे. सर, आता पण बघितलं मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने मराठा आरक्षणाचा विषय जो तो तापलेला आहे. त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. मात्र आज सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे आणि आज ते आक्रमक पद्धतीने खरं तर पुढे आले. ते म्हणले की माझ्यावरती आरोप केला जात आहे, माझ्या विरोधात सरकारने कट रचलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मिटणार नाही का? आणि जरांगेंचं नेमकं काय? खरं म्हणजे गुलाल उधळला गेला तो नेमका कसला हे माननीय मुख्यमंत्री जरांगे पाटलांना माहिती. आम्हालाही समजायला तयार नाही. माननीय मुख्यमंत्री सुद्धा कायम म्हणत आले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे. ज्यावेळेस त्यांनी फार शपथवर हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जरांगे पाटील त्यांचं एकमत झालं, आम्हाला तर उलट बरं वाटलं होतं की मिटलं सगळं, सगळ्यांचं समाधान झालं असं वाटलं होतं. दुर्दैवानं ती स्थिती दिसत नाहीये. काय त्यांनी आश्वासनं दिले होते हे आज आम्हाला माहित नाही. आम्ही सभागृहात परवा पत्र देऊन विचारलं होतं एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये, पण त्याचं समाधानकारक उत्तर आलेलं नाही. नेमकं त्या दोघांनाच माहिती की काय ठरलं होतं आणि काय अपूर्तता होते आणि का पुन्हा ही अस्वस्थता वाढलेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते की आपण पाहत आहोत की पुण्यामध्ये शरद पवार बोलत होते. त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी मोदींना थेट खरं तर प्रश्न